हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा एके ब्लॉग. आणि आज बनवूया मस्त अशी ओल्या काजूची भाजी. तर मंडळी नक्की रेसिपी बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही लवकर सबस्क्राईब करून घ्या. हे आहेत ओले काजू. हे बघा, हे ओले काजू आहेत. असे साल असतात, हे असे निघत निघतात. म्हणून हे साल निघण्यासाठी आपण याला कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये घालायचं असतं. तर मी आता इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये हे काजू घालत आहे. आता हे काजू 10 ते 15 मिनिटांसाठी मी असेच ठेवून देणार आहे, जेणेकरून त्याचे साल लगेच काढायला येतील. तर हे 10 मिनिटांनंतर काढूया. 10 मिनिट झाली आहेत, बघूया. हे बघा, इझिली असं काढायला येतं आहे. तुम्ही बघू शकता, इझिली असं काढू शकता. तर असे मी हे सगळे काढून घेते. तर इथे बघा, मी हे सगळे काजू असे सोलून घेतलेले आहे. मला 1 वाटी काजू मिळालेले आहेत. इथे घेतलेला आहे टोमॅटो, लसूण, आलं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा. टोमॅटो, आलं आणि लसूण हे तिन्ही मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर हे मी पहिला मिक्सरला बारीक वाटून घेते. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालूया तेल. तेल 2 चमचे. यामध्ये घालूया जिरं, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा छान परतून झालेला आहे. कांदा छान परतलेला आहे. आता आपण जी टोमॅटो, लसूण, आलंची पेस्ट केलेली होती ती घालूया. यामध्ये घालायचं थोडंसं हळद, त्यानंतर तिखट मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि छान भाजून घेऊया. गॅस सिमवर ठेवूनच भाजून घ्यायचं. हे बघा, मसाला छान भाजून झाला आहे. आता यामध्ये घालूया हे काजू सोलून घेतलेले. याबरोबर
हे फ्रोझन पीस पण घालणार आहे. तुम्ही नुसतं काजूची पण भाजी करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे. आता हे 10 मिनिटसाठी झाकून ठेवून देऊया. याला आता 10 मिनिटानंतर बघूया. तर इथे बघू शकता मस्त अशी ओल्या काजू आणि मटारची भाजी झालेली आहे. छान काजू पण शिजलेले आहेत. तर मी आता गॅस बंद करून घेते. आणि इथे मस्त अशी रेडी झालेली आहे ओल्या काजूची भाजी.